नवनाथ या ठिकाणी जे काही विधी होतात, मुसलमानामध्ये कुठलीही प्रतीक पूजा नाही, तरी सुद्धा हे स्थान मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानी स्थान आहे म्हणून दाखवलेलं जातं. या संबंधीचे सगळे जे आणि या स्थानाचं जे नाव आहे, श्री दोन शब्द जे घातले गेलेले आहेत ते चुकीचे आहेत, तर ते रद्द करून हे स्थान मिळावं म्हणून न्यायालयामध्ये या संबंधीचा दावा प्रलंबित आहे, पूर्ण अनधिकृत आहे म्हणून दाखवला जातो. हे स्थान ज्ञानेश्वरांच्या काळचं असून हे स्थान कुठल्याही मुसलमानांनी येऊ शकत नाही. त्या संबंधित सुद्धा उच्च न्यायालयामध्ये प्रविष्टा ही न्यायालयातूनच यशस्वी होणं गरजेचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मवीर आनंदीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिघे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षाचा उत्सव मलंगगडावरील माघ पौर्णिमेचा उत्सव, मलंग बाबांचा उत्सव हा 12 फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे. निश्चितपणे मलंगगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या विभागातील प्रमुख करत असतात. त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते. जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल, कल्याणचं कोर्ट असेल, या सर्वच ठिकाणी सुरू आहे. याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात. तसाच हा लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना गिळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली. मलंगगडाचा उत्सव हा 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. भाविक आपापल्या सोयीप्रमाणे दिवसभर मलंगगडाकडे कूच करत असतात, परंतु मुख्य कार्यक्रम आणि मुख्य सर्व भाविक हे आरती करता आणि त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता होणारा पालखी सोहळा याकरता संध्याकाळपासूनच मलंगगडाकडे कूच करत असतात आणि जे विधिवत सर्व विधी झाल्यानंतर तो कार्यक्रम यशस्वी होत असतो. मध्ये सर्वोती प्रयत्न शिंदे साहेब करत आहेत. त्यांचं या बाबतीमध्ये लक्ष आहे, त्याचा पाठपुरावा आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये 4 मीटिंग घेतल्या. जो न्यायालयीन लढा आहे त्या बाबतीमध्ये ते न्यायालयातूनच तो सोडवला जाणार आहे, परंतु न्यायालयाच्या बाहेर जे त्यांना करणं शक्य आहे ते निश्चितपणे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जे काही टेक्निकल बाब आहे आणि टेक्निकल बाब पूर्ण झाल्यानंतर जे काही शासकीय यंत्रणेतून प्रमाणपत्र हवं असतं ते मिळाल्यानंतर ताबडतोब फेनिक्युलर सुरू होईल. मलंग बाबांची पालखी सोहळा नेमकं किती तारखेला होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, किती जण शक्यता